जैन कलार सेवा समिती प्रयास व प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळाच्या केंद्रीय व जिल्हा समितीच्या सहकार्याने प्रयास वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा 2 दिवसीय सोहळा दिनांक 16 व 17 मे रोजी रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवन व वसतिगृह येथे उत्साहात पार पडणार आहे। सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। स्वर्गीय प्रदीप खानोरकर व स्वर्गीय संजय खानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिगंध उपक्रमाअंतर्गत अवयवदान, रक्तदान व देहदान जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे। मृत्यूनंतरही जीवन देण्याचा उदात्त संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे। कार्यक्रमात क्रिकेट महायुद्ध, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, दोरीवरच्या उड्या, संगीत खुर्ची, कराओके, पाककला स्पर्धा तसेच विविध मनोरंजनात्मक व कौशल्यवर्धक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। याशिवाय खाद्य जत्रेत शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे सशुल्क स्टॉल्स नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत। दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून भव्य पुरस्कार वितरण समारंभ, संगीत रजनी आणि सामूहिक स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। क्रिकेट कॉमेंटेटर, ऑल इंडिया रणजी ट्रॉफी, नाट्य सिने कलावंत आणि एक समाजाचा घटक म्हणून या प्रयास संस्थेची स्थापना झाली 2006 पासून। अनेक ज्येष्ठ नागरिकांना सुविधापासून वंचित असतात बरेचसे ठिकाणी, जसं आपला एसटी प्रवास आहे, रेल्वे प्रवास आहे, त्या नागरिकांना काही माहिती नसते। त्यांना त्याकरता तळागाळातल्या लोकांना ज्या गोष्टी माहिती नसत्या त्याकरता ही योजना आणि मध्यवर्ती आपला जैन कलार समाज आणि यांच्यातर्फे प्रयासतर्फे यांना हे चांगला एक म्हणजे हा फर्स्ट टाइम असा उपक्रम आहे का जे बाकी सगळे करतात, सगळे स्पर्धा करतात, सगळे करतात, सत्कार करतात समाजाच्या लोकांचा, पण हा एक स्तुत्य उपक्रम आहे यांनी आणि त्याबद्दल त्यांच्या समाजाच्या सगळ्या सदस्यांचे कर्तव्य। मी समाज गौरव पुरस्कार विजेता आहे प्रयास 2014चा। जवळपास 16 वर्ष अगोदर प्रदीप खानोरकर जे दिवंगत आहे त्यांच्या नावाने आज इथं ब्लड डोनेशनचं कार्य सुरू आहे। ते माझ्याकडे आले तर त्यांनी असं विचार व्यक्त केला की समाजाकरता आपण काहीतरी केलं पाहिजे। मग मलाही असं वाटलं की मनुष्य स्वतः करता, परिवाराकरता तर करतोच, पण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजाकरता आपण काहीतरी करावं, या अनुषंगाने मी त्याचं नाव प्रयास ठेवलं। प्रयत्न, आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे। त्यामध्ये 16 वर्ष आधी आम्ही चिटणीस पार्कमध्ये एक कार्यक्रम, पहिलाच कार्यक्रम, भव्य कार्यक्रम झाला, त्यामध्ये पूर्ण विदर्भातले सर्व समाज बांधव प्रामुख्याने तिथे आले। मग जवळपास 5 वर्ष मी अध्यक्ष होतो, परंतु नंतर मी डिसाईड केलं का दरवर्षी नवीन अध्यक्ष करायचा। त्यामुळे संघटने जिवंत तेव्हाच राहते की एक हाती असायला नको, म्हणून त्यानंतर मग रविकांतजी हरडे, कृष्णाभाऊ खानोरकर, शेखरजी आदमणे, शशिकांतजी समर्थ या लोकांनी त्याला दरवर्षी 2 वर्षानंतर एक कार्यक्रम घेत सजवत झाला। चिटणीस पार्कमध्ये दरवर्षी सांगायचं, मला मुख्यमंत्री सुद्धा आलेले आमच्या कार्यक्रमाला, नितीन गडकरी दरवर्षी यायचे, एवढा भव्य दिव्य कार्यक्रम व्हायचा। त्यामध्ये जेवढं समाज बांधवांना जेवढं आपल्याला देता येईल म्हणजे नॉट फायनान्शियल, एन्जॉयमेंट, आनंद, स्पोर्ट्स, ब्लड डोनेशन, लहान मुलांचं, सुदृढ बालकांचं स्पर्धा, अनेक स्पर्धा आम्ही आयोजित केल्या। त्यामुळे त्याला काही लागत नाही, फक्त माझ्या ग्रुपची जे ग्रुप जो होता तो समर्पित होता, म्हणून हे असं कार्यक्रम होत चालले गेले। जसं आजही वर्धापन दिवस आहे, त्यानंतर दर 2 वर्षांनी अध्यक्ष बदलत गेला तर कसं नया गडी नया राज, या अनुषंगाने एक त्याची व्याप्ती वाढते व त्याला जिवंतपणा राहतो। त्याचं कुठेतरी टेस्ट करतं, मग माणूस कुठेतरी शांत होतो। पण हे नवीन लोक ॲड झाल्यामुळे त्यांचे नेतृत्व नावारूपाला येतं, ते कार्य करतात। यामध्ये समाजातील सर्व घटकांना आम्ही प्रेम देतो, ॲक्टिव्हिटीज देतो व माझं एक ब्रीद वाक्य आहे, निंदकाचे घर असावे शेजारी। जे लोक टीका करतात, टीका केल्यामुळे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आमचं ब्रीद वाक्यच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी। या निमित्ताने कार्यक्रम करतो। जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ, जैन कलार समाज सेवा समिती प्रयास, आजच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा जो समाजाला एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यात भरपूर आम्हाला यशही मिळालेलं आहे। याच्यानंतर जो मोठा आमचा होणारा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही बहुतांश समाजाचा, बहुतांश मुलांना, युवा मुलांना, मुलींना रोजगार देण्याचा प्रयत्न करू। आम्ही मोठ्या मोठ्या कंपन्यांशी आमचा संपर्क सुरू आहे। आम्ही डायरेक्ट कार्यक्रमामध्येच कॅम्पस आणण्याचा प्रयत्न करू आणि रोजगार देण्याचा प्रयत्न करू मुलांना। ते सांगितले मी, रोजगार मिळावा आणि महिलांकरता पण रोजगार आम्ही त्याच्यामध्ये काय देऊ शकतो त्यासाठी पण आमचे प्रयत्न सुरू आहे।
मेळावा कधी आणि कुठे होणार आहे काय? या वर्षाच्या शेवटी होणार आहे. चिटणीस पार्कमध्ये आमचा कार्यक्रम असतोच नाही. प्रयासचं जे भरीव कार्य आमचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिलजी अहिरकर आणि आताचे जे अध्यक्ष आहेत कार्तिकजी शेंडे यांच्या माध्यमातून होते आहे आणि या भरीव कार्याचा आज कुठेतरी आठवण व्हावा म्हणून वर्धापन दिन सोहळा आम्ही करतो आहे. या वर्धापन सोहळ्यानिमित्त अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक स्तरावरचे कार्यक्रम आम्ही आज राबवलेले आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड आहे, जातनिहाय व्हॅलिडिटीसाठी त्यांना सामाजिक स्तरावर काम मिळेल या पद्धतीने कार्य आहे, ब्लड डोनेशन आहे, अंगदान आहे, शरीरदान आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आपण बघता आहे की क्रीडा क्षेत्रातील आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठांसाठी युवकांसाठी आम्ही करतो आहे. प्रयासचं कार्य अविरत लोकाभिमुख आणि सामाजिक स्तरावरचं झालेलं आहे आणि याच माध्यमातून अनिलजी अहिरकरांच्या मार्गदर्शनामध्ये सातत्याने हे काम अविरत सुरू राहील एवढं मी सांगतो. समाज बांधवांनाही हा मेसेज देतो की प्रयास हा तुमच्यासाठी सदैव बांधील आहे आणि नेहमीच आपलं कर्तव्य समजून त्यांच्यासाठी काम करत राहील. धन्यवाद. हा जो उपक्रम आहे प्रयास जैन कलार ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि जैन कलार सेवा समिती प्रयास यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन कलार समाज मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समिती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात समाजातील नामवंत खेळाडू, हौशी खेळाडू, नवीन खेळाडू, होतकरू खेळाडू सहभाग घेत आहे. रक्तदान शिबिराकरिता सुद्धा बरेचशा लोकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला आहे. त्यासोबत या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य कार्ड उपलब्ध करून देण्याचेही मानस आहे. या स्पर्धेत चेस, कॅरम, बॅडमिंटन, दोरीवरच्या उड्या, पाककला स्पर्धा, रस्सी खेच, रक्तदान एवढ्या सर्व कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि सुरू झालेले आहे कार्यक्रम. या कार्यक्रमाबद्दल समाजाकडून भरपूर प्रतिसाद मिळाला, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्या दिनांक 17 तारखेला स्टॉल्स वगैरे आहे आनंद मेळासारखा आणि कराओके संगीताचा कार्यक्रम, बहारदार संगीताचा कार्यक्रम, समाजातील जवळपास 40 नामवंत कलाकार त्याच्यात सहभागी. भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई. हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी. फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है. यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है. मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील. स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट. स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग. और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास. बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में. लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है.